नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्टॉक अँड डेटर सिस्टीम या सिस्टीमनुसार एक न्यूमेरिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करून ही संकल्पना समजून घेऊया. आपण थेअरीमध्ये डिस्कशन केलेलं आहे की हेड ऑफिस ब्रँचचा प्रॉफिट कॅल्क्युलेट करण्यासाठी 4 मेथड्स इथं अप्लाय करू शकते. त्यामध्ये डेटर सिस्टीम आहे, स्टॉक अँड डेटर सिस्टीम आहे, ब्रँच ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सिस्टीम आहे, होलसेल ब्रँच सिस्टीम आहे. अशा 4 मेथड्स आहेत. त्यापैकी डेटर्स मेथडवर आपण डिस्कशन केलेलं आहे. यामध्ये फक्त एक ब्रँच अकाउंट या ठिकाणी तयार केलं जातं आणि त्याच्या थ्रू हेड ऑफिस ब्रँचचा प्रॉफिट काय करत असते, कॅल्क्युलेट करत असते. आता आपण स्टॉक अँड डेटर सिस्टीमनुसार ब्रँच कसा हेड ऑफिस कसं ब्रँचचा प्रॉफिट निश्चित करते त्याचं डिस्कशन या ठिकाणी करणार आहोत. आता थिओरिटिकल ज्यावेळेस आपण डिस्कशन केलेलं होतं या स्टॉक अँड डेटर सिस्टीमचं, त्यामध्ये मी सांगितलेलं होतं की ही सिस्टीम कधी अप्लाय केली जाते. तर जनरली जर ब्रँच लार्ज साईजची असेल, म्हणजे मोठ्या आकाराची ब्रँच असतील, ट्रान्झॅक्शन जास्त असतील, नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन्स त्यामध्ये संख्येनं जास्त असतील, त्याचबरोबर माल हा जर इनव्हॉइस प्राइसनं, खास करून माल इनव्हॉइस प्राइसनं जर पाठवला गेलेला असेल हेड ऑफिस थ्रू ब्रँचला, आणि त्याचबरोबर उधारीवर आणि रोखीनं माल विकण्याची या ठिकाणी जर परवानगी दिलेली असेल, तर अशा केसेसमध्ये हेड ऑफिस काय करत असतं, ही जी मेथड आहे स्टॉक अँड डेटर सिस्टीम, ही मेथड काय करत असतं, फॉलो करत असतं. यामध्ये 7 ते 8 अकाउंट्स या ठिकाणी काय करायला लागतात, ओपन करावी लागत असतात. आणि या अकाउंटच्या थ्रू ब्रँचचा प्रॉफिट या ठिकाणी काय केला जात असतो, कॅल्क्युलेट केला जात असतो. तर आता या ठिकाणी आपण न्यूमेरिकल एक्झाम्पल घेतलेला आहे. त्याच्या थ्रू कसा प्रॉफिट कॅल्क्युलेट केला जातो, याच्या नोंदी कशा केल्या जातात नेमक्या, हे समजून घ्यायचं आहे. तर आता पहा, प्रॉब्लेम मी वाचतो. आपल्याला एक यामध्ये लक्षात ठेवायचं आहे की डबल एंट्री सिस्टीम आपण फॉलो करणार आहोत. त्यामुळे प्रत्येक वेळेला ट्रान्झॅक्शन आपल्याला समजणं गरजेचं आहे आणि त्याची डबल एंट्री सिस्टीमनुसार जर्नल एंट्री आपल्याला करता यायला पाहिजे. आणि त्यानंतर मग आपण त्याचं लेजर पोस्टिंग करत असतो. आपल्याला काय जर्नल तयार करायचं नाहीये, कागदोपत्री जर्नल तयार करायचं नाही. आपल्याला फक्त काय करायचं आहे, लेजर्स तयार करायचे आहेत, परंतु त्याच्या अगोदर जर्नल एंट्री मात्र आपल्याला करावी लागेल. ओके, तर आता पहा, रोही कॉर्पोरेशन धुळे हॅज अ ब्रँच ॲट सोलापूर. तर ही रोही कॉर्पोरेशन आहे धुळ्याची, सोलापूरला ब्रँच आहे. द हेड ऑफिस इनवाइस गुड्स टू ब्रँच ॲट कॉस्ट प्लस 1/3. म्हणजे हेड ऑफिस माल ब्रँचला कसा पाठवते, कॉस्ट प्लस 1/3, त्यामध्ये अमाऊंट काय करते, प्रॉफिटची ऍड करते. याला लोडिंग म्हटलं जात असतं. हे जे 1/3 आहे ते काय आहे, लोडिंग आहे. द ब्रँच ट्रान्सफर ऑल कॅश रिसिव्ह टू हेड ऑफिस. हेड ऑफिसला ब्रँच काय करते, सगळी मिळालेली कॅश काय करते, डेली पाठवून देत असते. अँड ऑल ब्रँच एक्सपेन्सेस आर पेड बाय हेड ऑफिस. आणि ब्रँचचे जे सगळे खर्च आहेत हेड ऑफिस पे करत असतं. डिपेंडंट ब्रँचच्या बाबतीमध्ये सगळं पेमेंट हेड ऑफिसच करत असतं. ओके, द इन्फॉर्मेशन अवेलेबल ॲज फॉलोज. आपल्याला काही इन्फॉर्मेशन म्हणजे थोडक्यात ट्रान्झॅक्शन्स दिलेले आहेत. त्यामध्ये ब्रँच स्टॉक आहे पहा, 1/4/2022 म्हणजे ओपनिंग स्टॉक आहे. डेटर्स आहेत, पेटी कॅश आहे, कॅश सेल्स आहे, डिस्काउंट अलाउड टू डेटर्स, डिस्काउंट दिलेला आहे, बॅड डेप्स राईट ऑफ आहे, रिटर्न फ्रॉम कस्टमर आहे, कलेक्शन फ्रॉम डेटर्स आहे, गुड्स सेंड टू ब्रँच, इनवाइस प्राइसनं माल पाठवलेला आहे, गुड्स रिटर्न टू हेड ऑफिस, हेड ऑफिसला परत ब्रँचनं माल पाठवलेला आहे, क्रेडिट सेल्स आहेत, क्लोजिंग स्टॉक आहे, म्हणजे वर्षाच्या अखेरला 31/3/2023चा क्लोजिंग स्टॉक आहे, चेक्स रिसिव्ड फ्रॉम हेड ऑफिस फॉर एक्सपेन्सेस. हेड ऑफिसकडून ब्रँचला चेक मिळालेले आहेत, म्हणजे हेड ऑफिसनं ब्रँचला एक्सपेन्सेससाठी काय केलेले आहेत, चेक थ्रू पैसे पाठवलेले आहेत. त्यामध्ये सॅलरीसाठी 12,000, रेंट टॅक्सेससाठी 6,000, ॲडव्हर्टायझिंगसाठी 5,000, पेटी कॅशसाठी 3,000 रक्कम पाठवलेली आहे. ओके, ऍक्च्युअल पेटी एक्सपेन्सेस किती झालेला आहे ब्रँचमध्ये, 4,000 रुपयाचा तो एक्सपेन्सेस झालेला आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे, यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर फॉलोइंग ब्रँच अकाउंट्स फॉर द इयर एंडिंग ऑन 31 डिसेंबर 2023. आणि आपल्याला खालील काही अकाउंट्स या ब्रँचशी रिलेटेड तयार करायला सांगितलेली आहेत. स्टॉक अकाउंट आहे, डेटर्स अकाउंट आहे, पेटी कॅश आहे, ॲडजस्टमेंट आहे, एक्सपेन्सेस आहे आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ही अकाउंट आपल्याला ओपन करायची आहेत. तर ही अकाउंट आपल्याला काय करावी लागतात, स्टॉक अँड डेटर सिस्टीममध्ये ओपन करावी लागतात. ओके, ठीक आहे, करू आपण. कोणते आहे, रोही कॉर्पोरेशन धुळे. त्यामुळे इथं काय होणार आहे, इन द बुक्स ऑफ रोही कॉर्पोरेशन धुळे. ओके, ब्रँच अकाउंट्स फॉर द इयर एंडेड, कोणतं वर्ष आहे ते, 1/4/2023 म्हणजे 31/3/2023.
31/3/2023 ची ही ब्रँच आहेत, म्हणजे अकाउंट्स आहेत. त्यामध्ये पहा, ब्रँच स्टॉक अकाउंट ओपन केलंय, ब्रँच डेटर्स अकाउंट आपण ओपन केलं, एक्सपेन्सेस अकाउंट ओपन केलेलं आहे, ऍडजस्टमेंट अकाउंट ओपन केलेलं आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ओपन केलेलं आहे आणि पेटी कॅश अकाउंट ओपन केलेलं आहे. तर एवढी अकाउंट्स आपल्याला ओपन करायला सांगितलेले आहेत, आपण ती ओपन केलेली आहेत. पहिल्यांदा काय करायचं असतं, जो ओपनिंग बॅलन्स आहे या प्रत्येक अकाउंटचा किंवा ज्या अकाउंटचा ओपनिंग बॅलन्स आहे तो ओपनिंग बॅलन्स काय करायचा, ब्रॉट फॉरवर्ड करून घ्यायचा. मग ब्रँच स्टॉकचा ओपनिंग बॅलन्स आहे पहा 80,000, म्हणून ओपनिंग बॅलन्स 80,000. ओपनिंग बॅलन्स 80,000. तर ओपनिंग बॅलन्स किती आहे, 80,000 आहे, तो मांडून घेतलेला आहे आपण स्टॉकचा. त्यानंतर आहे डेटरचा बॅलन्स 20,000, तो आपण काय करूया, मांडून घेऊया. टू ओपनिंग बॅलन्स डेटरचा, टू ओपनिंग बॅलन्स डेटरचा किती आहे ओपनिंग बॅलन्स, डेटरचा बॅलन्स आहे 20,000. त्यानंतर बॅलन्स आहे पेटी कॅशचा 2,000, तो मांडून घेऊया आपण. टू बॅलन्स ओपनिंग बॅलन्स पेटी कॅशचा, टू बॅलन्स 2,000 रुपये. टू बॅलन्स किंवा ओपनिंग बॅलन्स म्हणा, आपण ओव्हर ओपनिंग बॅलन्स म्हणता येतं, पण ओपनिंग शब्द टाकू. ओपनिंग बॅलन्स 2,000 रुपये. त्यानंतर काय आहे, कॅश सेल्स आहेत. आता विक्री केलेली आहे किती, 30,000 रुपये, आणि ती आहे कशी, कॅश सेल्स. माल विकला, एंट्री काय असेल, कॅश अकाउंट डेबिट, पैसे आलेले आहेत. आणि इथं सेल्स अकाउंट क्रेडिट टाकण्याच्या ऐवजी स्टॉक अकाउंट काय करायचं, क्रेडिट टाकायचं. कारण इनवाइस प्राइसने माल आलेला असतो, तो माल विकला म्हणजे तेवढ्यानं स्टॉक काय होणार, रिड्यूस होणार, कमी होणार. म्हणून स्टॉक अकाउंटला काय करायचं, हे कॅश सेल्स क्रेडिट टाकायचं. ओके, म्हणजे कोणत्याही पद्धतीने विक्री करा, उधारीवर करा किंवा रोखीनं करा, स्टॉक अकाउंट हे काय करायचं, क्रेडिट टाकायचं. तर किती आहे, कॅश सेल्स 30,000 रुपये, म्हणून स्टॉक अकाउंट क्रेडिट टाकू आपण. बाय सेल्स, त्यामध्ये पहिल्यांदा घेऊ आपण कॅश, किती, 30,000 रुपयाची विक्री झालेली आहे. ओके, त्यानंतर डिस्काउंट अलॉट टू डेटर्स, डेटर्सना डिस्काउंट दिला, एंट्री काय असेल, डिस्काउंट अकाउंट डेबिट टू डेटर्स बाय डिस्काउंट. किती रुपयाचा डिस्काउंट दिलेला आहे, 4,000 रुपयाचा डिस्काउंट दिलेला आहे, 4,000 रुपयाचा डिस्काउंट. आता हा जो डिस्काउंट आहे हा लॉस आहे, तो कुठे वर्ग करायचा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला वर्ग करायचा. म्हणून घ्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला टू डिस्काउंट, किती, 4,000 रुपयाचा डिस्काउंट आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला तो ट्रान्सफर करा, किंवा एक्सपेन्सेस अकाउंटला पण आपण ट्रान्सफर करू शकतो, परंतु हे इनडायरेक्ट लॉसेस आहेत, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करायचे. त्यानंतर काय, बॅड डेब्ट्स राईट ऑफ 3,000 रुपये. सिंपल एंट्री आहे, बॅड डेब्ट्स अकाउंट डेबिट टू डेटर्स अकाउंट क्रेडिट बाय बॅड डेब्ट्स, बाय बॅड डेब्ट्स. किती आहेत बॅड डेब्ट्स, म्हणजे डेटर्स गुड आले, थोडक्यात येणार नाहीत, आता ते रिकवर होणार नाहीत, म्हणून ते राईट ऑफ केले 3,000 रुपयाचे. ओके, पुन्हा हा काय आहे, लॉस आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करायचा. ओके, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू बॅड डेब्ट्स, टू बॅड डेब्ट्स 3,000 रुपये. ओके, त्यानंतर काय आहे, रिटर्न फ्रॉम कस्टमर, कस्टमर कडून माल काय झालेला आहे, परत आलेला आहे. म्हणजे थोडक्यात काय, हे सेल्स रिटर्न आहे. उधारीवर माल विकलेला होता, तो माल काय झालेला आहे, परत आलेला आहे. मग एंट्री काय असेल, कस्टमर ज्यावेळेस आपण माल विकतो त्यावेळेस कस्टमर अकाउंट डेबिट टाकतो. आता ज्यावेळेस माल तो परत केला जाईल कस्टमर कडून, त्यावेळेस ते कस्टमरच्या अकाउंटला क्रेडिट पडेल आणि स्टॉक परत आला, स्टॉक अकाउंट काय होईल, डेबिट होईल. म्हणून स्टॉक अकाउंट डेबिट टू डेटर्स, स्टॉक अकाउंट डेबिट टू डेटर्स. कंसात आपण वाटल्यास रेफरन्स देऊ याचा. हे काय आहे, एक प्रकारे सेल्स रिटर्न आहेत, सेल्स रिटर्न. किती रुपयाचे सेल्स रिटर्न आहेत, 1,500 रुपये. ओके, आणि आता हे सेल्स रिटर्न आहेत, क्रेडिट कस्टमर कडून हे रिटर्न झालेले आहेत. डेटर्स अकाउंट काय करायचं, तेवढ्यानं कमी करायचं बाय ब्रँच स्टॉक.
बाय ब्रँच स्टॉक. कंसात वाटल्यास रेफरन्स द्या रिटर्न. कस्टमरकडून हा माल काय केला, रिटर्न केला. किती, 1500 रुपयाचा आहे, 1500. रिटर्न फ्रॉम कस्टमर 1500. आता कलेक्शन फ्रॉम डेटर्स, डेटर्स कडून पैसे मिळाले. एंट्री काय असेल, कॅश अकाउंट डेबिट टू डेटर्स. आपल्याकडे कॅश अकाउंट नाहीये पण डेटर्स अकाउंट आहे, म्हणून डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला बाय कॅश. किती रुपये आहेत कलेक्शन फ्रॉम डेटर्स, 1,20,000. 1,20,000 आणि कॅश अकाउंटला डेबिट पडेल. आपण कॅश अकाउंट काय तयार केलेलं नाही. ओके. त्यानंतर काय पहा, गुड्स सेंड टू ब्रँच, म्हणजे ब्रँचला माल काय केला, पाठवला. एंट्री काय असेल याची, ब्रँच स्टॉक अकाउंट डेबिट टू गुड्स सेंड टू ब्रँच. इनवाइस प्राइसनं ट्रान्झॅक्शन आहे, इनवाइस प्राइसनंच ते नोंद करायचं असतं. गुड्स सेंड टू ब्रँच, इनवाइस प्राइसनं किती, 2,00,000 रुपये. म्हणून 2,00,000 रुपयाचा माल पाठवला, स्टॉक तेवढ्यानं इन्क्रीज होईल. थोडक्यात टू गुड्स सेंड टू ब्रँच, गुड्स सेंट टू ब्रँच, 2,00,000 रुपयाचा माल पाठवला आणि हे गुड्स सेंट टू ब्रँच अकाउंटला क्रेडिट पडेल. आपल्याकडे हे अकाउंट काय आपण ओपन केलेलं नाही. ओके. त्यानंतर ट्रान्झॅक्शन कोणतं आहे, गुड्स रिटर्न टू हेड ऑफिस. आता हा जो माल पाठवलेला होता त्यापैकी काल काही माल ब्रँचनं पुन्हा हेड ऑफिसला परत पाठवला. मग त्यामध्ये डिफेक्ट असेल, ॲज पर कस्टमर रिक्वायरमेंट नसेल, ॲज पर एक्सपेक्टेशन माल तो आलेला नसेल, काय खराब असेल त्यामध्ये, तर तो माल मग ब्रँच काय करू शकते, परत पाठवू शकते हेड ऑफिसला. तर तो परत पाठवलेला माल मग पुन्हा रिव्हर्स एंट्री करायची. मग ती एंट्री काय असेल, गुड्स सेंड टू ब्रँच अकाउंट डेबिट, गुड्स सेंड टू ब्रँच अकाउंट डेबिट टू काय असेल, ब्रँच स्टॉक अकाउंट क्रेडिट, टू ब्रँच स्टॉक अकाउंट क्रेडिट. म्हणजे थोडक्यात काय आता इथं ब्रँच स्टॉक अकाउंटच्या क्रेडिटला बाय गुड्स सेंड टू ब्रँच पडेल आणि ती अमाऊंट किती आहे, गुड्स रिटर्न टू हेड ऑफिस आहे 16,000 रुपये. ओके. त्यानंतर काय आहे, क्रेडिट सेल्स, माल उधारीवर विकलेला आहे. मग एंट्री काय होईल, क्रेडिट सेल्समुळे डेटर्स अकाउंट डेबिट टू ब्रँच स्टॉक अकाउंट क्रेडिट. विक्री केली, स्टॉक अकाउंट नेहमी क्रेडिट दाखवायचं. मग त्यामध्ये विक्री दोन प्रकारची असते, एक कॅश सेल्स असतात आणि एक क्रेडिट सेल्स असतात. त्यामुळे कॅश सेल्स असेल तर कॅश अकाउंट डेबिट टू ब्रँच स्टॉक, क्रेडिट सेल्स असेल तर ब्रँच डेटर्स अकाउंट डेबिट टू ब्रँच स्टॉक, म्हणून टू ब्रँच स्टॉक. किती रुपयाचा माल उधारीवर विकलेला आहे, 1,50,000 रुपये, 1,50,000 रुपये. आणि इथं जमा करून घ्या, सेल्समध्ये कॅश सेल्स आहे तसंच इथं क्रेडिट सेल्स. किती, 1,50,000 रुपये क्रेडिट सेल्स. ओके. ठीक आहे. पुन्हा काय झालेलं आहे, क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे त्यांनी इनवाइस प्राइसनं, तो किती आहे, 1,00,000 रुपयाचा आहे. मग इथं स्टॉक अकाउंट आपण क्लोजिंगचं मांडून घेऊया, बाय बॅलन्स, बाय बॅलन्स. किती रुपयाचा क्लोजिंग स्टॉक आहे, 1,00,000 रुपयाचा क्लोजिंग स्टॉक आहे. तो मांडून घेऊ आपण, 1,00,000 रुपयाचा क्लोजिंग स्टॉक. ओके. त्यानंतर काय आहे, चेक्स रिसिव्ड फ्रॉम हेड ऑफिस फॉर एक्सपेन्सेस. म्हणजे ब्रँचला आता हे चेक्स मिळालेले आहेत. म्हणजे हेड ऑफिस काय करेल, आता हेड ऑफिसच्या बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये आपण बघतोय. म्हणजे थोडक्यात काय, हेड ऑफिसनं ब्रँचला चेक पाठवलेले आहेत. कशासाठी पाठवलेले आहेत, खर्चासाठी. त्यामध्ये सॅलरीसाठी, रेंट टॅक्सेससाठी आणि ॲडव्हर्टाइजमेंटसाठी आणि पेटी कॅशसाठी पैसे पाठवलेले आहेत. आता हे जे सगळे खर्च आहेत ना, सॅलरी, रेंट अँड टॅक्सेस आणि ॲडव्हर्टाइजमेंट, हे एक्सपेन्सेस अकाउंटला डायरेक्ट काय करायचे, डेबिट टाकून घ्यायचे. म्हणून पहिल्यांदा आपण हे एक्सपेन्सेस अकाउंटला डेबिट टाकू. इथे एक्सपेन्सेस अकाउंट आहे पहा, टू सॅलरीज. त्यानंतर काय, टू रेंट अँड टॅक्सेस. त्यानंतर काय आहे, टू ॲडव्हर्टाइजमेंट, टू ॲडव्हर्टाइजमेंट. आणि पेटी कॅशचा जो, पेटी कॅशला जे अमाऊंट पाठवलेली आहे, स्वतंत्र पेटी कॅश अकाउंट आहे आपल्याकडं, तिथं हे ऍड करून द्यायचं. पेटी कॅशमध्ये रक्कम ऍड होईल आणि त्यातून खर्च वजा होऊन बॅलन्स निघेल आपल्याला. म्हणून पेटी कॅशची जी रक्कम पाठवलेली आहे ती एक्सपेन्सेस अकाउंटला टाकायची नाही. एक्सपेन्सेस अकाउंटला पेटी एक्सपेन्सेस टाकायचा असतो.
त्यामुळे ही जी पेटी कॅश आहे ती पेटी कॅश अकाउंटला काय करायची, डेबिट टाकून घ्यायची. म्हणून ब्रँच पेटी कॅश अकाउंट डेबिट टू कॅश किंवा बँक. चेक्स पाठवलेले आहेत म्हणून बँक करू शकतो आपण इथं. किती, 3,000 रुपये. ओके, 3,000 रुपये आपण पेटी कॅशचे घेतले. ओके, किंवा इथं ऑब्लिक बँक म्हणा, चेक्स पाठवलेले आहेत बँक. आणि हे जे खर्च आहेत हे आकडेमोड आपण सॅलरी, रेंट अँड टॅक्सेस आणि ऍडव्हर्टाइजमेंट. सॅलरीचा खर्च किती आहे, 12,000 रुपये. त्यानंतर रेंट टॅक्सेसचा आहे 6,000 आणि ऍडव्हर्टायझिंग 5,000. रेंट टॅक्सेसचा आहे 6,000 आणि ऍडव्हर्टायझिंग 5,000. ओके, 6,000 आणि 5,000. ओके, ठीक आहे. आता पहा, ऍक्च्युअल पेटी एक्सपेन्सेस ऑलरेडी दिलेला आहे उदाहरणामध्येच. तो किती आहे, इन्कर्ड बाय ब्रँच 4,000 रुपये. आता जो पेटी कॅश एक्सपेन्सेस इन्कर झालेला आहे, काय येईल, तो खर्च झालेला आहे. त्यामुळं तो एक्सपेन्सेस अकाउंटला डेबिट पडेल आणि पेटी कॅश अकाउंटला तो क्रेडिट पडेल. म्हणून ब्रँच एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट टू पेटी कॅश. पेटी कॅश एवढा हा खर्च ऍक्च्युअल झाला. किती रुपयाचा खर्च झालेला आहे, 4,000 रुपयाचा खर्च झालेला आहे. आणि एक्सपेन्सेस जो पे केला तो इथं जमा करून टाका बाय एक्सपेन्सेस, पेटी एक्सपेन्सेस, पेटी एक्सपेन्सेस. किती रुपयाचा खर्च झाला, 4,000 रुपयाचा तो खर्च झालेला आहे. आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा आयटम कोणता असतो, पेटी एक्सपेन्सेसचा. या उदाहरणामध्ये पेटी एक्सपेन्सेस दिलेला आहे. कधी कधी आपल्याला पेटी एक्सपेन्सेस कॅल्क्युलेट करावा लागतो. मग त्यामध्ये आपल्याला ओपनिंग पेटी कॅश दिलेली असते, कॅश सेंट ब्रँचला जे कॅश पाठवलेले आहे ती दिलेली असते, क्लोजिंग बॅलन्स दिलेला असतो आणि त्याच्या आधारे आपण बॅलन्सिंग करून ह्या अकाउंटचं पेटी एक्सपेन्सेस कॅल्क्युलेट करू शकतो. पण या उदाहरणामध्ये ऑलरेडी पेटी एक्सपेन्सेस दिलेला आहे, त्यामुळे इथं आपल्याला काय कॅल्क्युलेट करावं लागेल, बॅलन्स कॅल्क्युलेट करावं लागेल. म्हणून बॅलन्स कॅल्क्युलेट करूया बाय बॅलन्स. किती असेल बॅलन्स, तो सिंपल कॅल्क्युलेशन आहे. याची टोटल आहे 5,000 रुपये आणि खर्च आहे 4,000, म्हणजे बॅलन्स किती असेल, 1,000 रुपये बॅलन्स असेल. म्हणून इथं 5,000 टोटल मांडून हे अकाउंट इथं काय होईल, ऑटोमॅटिक क्लोज होऊन जाईल. ओके, आपल्याला या उदाहरणामध्ये पेटी कॅशचा काय काढायचा होता, क्लोजिंग बॅलन्स कॅल्क्युलेट करायचा होता आणि तो किती आलेला आहे, 1,000 रुपये आलेला आहे. ओके, ठीक आहे. आता पहा, ट्रान्झॅक्शन्स आपली या ठिकाणी संपून गेलेली आहेत. पहिल्यांदा आपण काय करायचं, आता ट्रान्झॅक्शन नोंद करून झाल्यानंतर स्टॉक अकाउंट क्लोज करायचं. स्टॉक अकाउंट काय होत असतं, टॅली होत असतं, कारण ते इनवॉइस प्राइसनंच ट्रान्झॅक्शन घडलेले असतात. माल इनवॉइस प्राइसनं पाठवलेला असतो हेड ऑफिसनं आणि तो माल ब्रँचनं सुद्धा इनवॉइस प्राइसनंच विकलेला असतो. त्यामुळे हे अकाउंट काय होत असतं, टॅली होत असतं. म्हणजे दोन्ही बाजू काय होत असतात, इथं समान येत असतात. जर येत नसतील तर मग एकतर ते शॉर्टेज असू शकतं किंवा सरप्लस असण्याचे चान्सेस असतात. बघू आपण इथं काय परिस्थिती आहे. पाहता आपण पहिल्यांदा क्रेडिट बाजू घेऊया. काय आहे, 30,000, त्यानंतर 1,50,000, त्यानंतर 16,000 आणि क्लोजिंग बॅलन्स आहे 1,000. क्लोजिंग बॅलन्स दिलेला असेल तर हे 1,00,000 रुपये बॅलन्स आहे. क्लोजिंग बॅलन्स दिलेला असेल तर हे अकाउंट काय होतं, क्लोजच होतं. जर क्लोजिंग बॅलन्स दिलेला नसेल तर हे अकाउंटचं बॅलन्सिंग करून क्लोजिंग बॅलन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायला लागू शकतो. तर टोटल आहे 2,96,000. ओके, आता डेबिट साईडची पण टोटल करू. ती 2,96,000 इथे का बघूया आपण. जर येत नसेल तर आपल्याला यामधला जो डिफरन्स असेल तर तो काय असणार आहे, तो कॅल्क्युलेट करावा लागेल. ओके, ओपनिंग बॅलन्स दिला आहे, डेटर्स दिलेले आहेत, गुड्स सेंट टू ब्रँच आहे. करू आपण. पहा, सेल्स दिलेले आहेत, रिटर्न पण आहे आणि क्लोजिंग बॅलन्स आपल्याला त्यांनी दिलेला आहे. आता आपण डेबिट साईड बघूया. डेबिट साईडची ओपनिंग बॅलन्स किती आहे, 80,000. ओके, ठीक आहे. ओपनिंग बॅलन्स आहे 80,000 प्लस रिटर्न किती आलेला आहे, डेटर्स कडून 1,500चा आणि गुड्स सेंट किती आहे ब्रँचला, 2,00,000चा.
2,00,000. टोटल किती येते? 2,81,500. म्हणजे डेबिट कमी आहे, क्रेडिट काय आहे? जास्त आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे? इथं माल जास्त दिसतोय. थोडक्यात क्रेडिट साईड काय होते? जास्त दिसते. याला इथं काय म्हटलं जातं? सरप्लस असं म्हटलं जातं. याला इथं काय म्हटलं जात असतं? सरप्लस असं म्हटलं जात असतंय. म्हणजे कधी कधी काय होतं तर माल इन्व्हॉइस प्राइसपेक्षा जास्त किमतीने विकला जातो. त्यामुळं हे काय होत असतं? सरप्लस निर्माण होत असतं. मग आता किती सरप्लस निर्माण होतंय आपण बघू. 2,81,500 आहे. 2,81,500 मायनस 2,96,000 किती येते? 14,500. टू सरप्लस 14,500. ओके, ठीक आहे. 14,500 हे काय आहे? सरप्लस आहे. 2,96,000 टोटल. आता हे जे सरप्लस आहे हा एक प्रकारे काय आहे? प्रॉफिट आहे. तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करू शकतो, किंवा यामधील कॉस्टचा भाग हा म्हणजे लोड काढून कॉस्टचा जो भाग आहे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला, आणि जो लोडिंगचा भाग आहे तो ब्रँच ॲडजस्टमेंटला आपण ट्रान्सफर करू शकतो. परंतु आता हे सरप्लस आहे. कॉस्ट आणि लोडिंग हे कॅल्क्युलेट करण्याच्या ऐवजी आपण हे सगळं सरप्लस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला काय करू शकतो? ट्रान्सफर करू शकतो. तो सरप्लस 14,500 प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला घेऊ आपण डायरेक्ट. ओके, इथं बाय ग्रॉस प्रॉफिट आपल्याला घ्यावं लागेल आणि त्याच्या खाली सरप्लस किती आहे? सरप्लस आपल्याला आलेला आहे 14,500. ठीक आहे. आपण स्टॉक अकाउंट काय केलेलं आहे? कंप्लीट केलेलं आहे. आता या ठिकाणी बघा, डेटर्स अकाउंट क्लोज करायचं. यामध्ये ओपनिंग बॅलन्स आहे, त्यानंतर उधारीवरची विक्री आहे, त्यानंतर कलेक्शन फ्रॉम डेटर्स आहेत. हे ॲटम मेजर 4 ॲटम बघायचे डेटर्स अकाउंटला. कोणते? ओपनिंग बॅलन्स, माल जो विकलेला आहे, क्रेडिट सेल्स, कलेक्शन फ्रॉम डेटर्स आणि क्लोजिंग बॅलन्स. हे 4 ॲटम कोणत्याही डेटर्स अकाउंटमध्ये असतात. जर या 4 पैकी एखादा ॲटम मिस केलेला असेल, म्हणजे तो मिसिंग आउट फिगर असेल, तर ती कॅल्क्युलेट करायची असते. त्यामुळे हे 4 ॲटम पैकी एखादी फिगर मिसिंग आउट असू शकते, मिस असू शकते, फाइंड आउट करायची असते आपल्याला ती. तर या उदाहरणामध्ये आपल्याला दिसतंय क्लोजिंग बॅलन्स आपल्याला दिलेला नाही. त्यामुळं यामध्ये जो डिफरन्स येईल तो काय असेल? क्लोजिंग बॅलन्स असेल. बाय बॅलन्स कॅल्क्युलेट करू आपण. हे 20,000 आणि हे 50,000, 1,70,000. ओके, त्यामधून हे मायनस करू आपण. 1,70,000 मायनस 4 आणि 3 7 आणि 1 8,500 मायनस 1,20,000. 41,500 हा काय आहे? क्लोजिंग बॅलन्स आहे. 41,500 हा क्लोजिंग बॅलन्स आहे. आणि त्या कंसामध्ये रेफरन्स द्यायचा बॅलन्सिंग फिगर. आपण हे अकाउंट बॅलन्सिंग केलं याचं, आणि मग ती फिगर आपण काढलेली आहे. बॅलन्सिंग फिगर 41,500. म्हणजे आपलं आता स्टॉक अकाउंट क्लोज झालेलं आहे. डेटर्स अकाउंट पण काय झालेलं आहे? क्लोज झालेलं आहे. 1,70,000. आता एक्सपेन्सेस अकाउंट आपण क्लोज करायचं. हा जो सगळा एक्सपेन्सेस आहे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करायचा. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू एक्सपेन्सेस अकाउंट क्रेडिट बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. किती आहे? 12 आणि 6 18, 18 आणि 5 23 आणि 4 27,000. आणि हा 27,000 खर्च प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जाईल सगळा. ही टोटल आपण 27,000 करू. ओके, इथं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला तो खर्च ट्रान्सफर करू. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू ब्रँच एक्सपेन्सेस. टू ब्रँच एक्सपेन्सेस 27,000. ओके, आता हे अकाउंट काय करायचं? क्लोज करायचं. एक्सपेन्सेस अकाउंट. आता एक्सपेन्सेस अकाउंट आपण क्लोज केलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? हे ॲडजस्टमेंट अकाउंट
क्लोज करायचं असतं. आता काय करायचं आहे, ॲडजस्टमेंट अकाउंट आपण का तयार केलेलं असतं, तर जी स्टॉक ट्रान्झॅक्शन आहेत ते इनवॉइस प्राईसनं नोंद केलेले असतात. यामधील जो लोड आहे तो रिमूव्ह करण्यासाठी, तो ॲडजस्ट करण्यासाठी हे ॲडजस्टमेंट अकाउंट आपण तयार केलेलं असतं. मग या स्टॉक ट्रान्झॅक्शनमधली जे लोडिंग ट्रान्झॅक्शन आहेत, म्हणजे कोणते स्टॉक ट्रान्झॅक्शनमध्ये लोड असतो, तर ओपनिंग स्टॉक ठेवा, ब्रँच स्टॉक अकाउंट डोळ्यासमोर ठेवा. ओपनिंग स्टॉकमध्ये एक लोड असतो, गुड्स सेंटमध्ये लोड असतो, त्यानंतर गुड्स रिटर्नमध्ये लोड असतो, त्यानंतर क्लोजिंग स्टॉकमध्ये काय असतो, लोड असतो. त्याचबरोबर शॉर्टेजमध्ये लोड असतो, त्यानंतर गुड्स ट्रान्सपोर्ट टू अनादर ब्रँच यामध्ये पण लोड असतो. तर असे ट्रान्झॅक्शन असतील तर त्यामधले पण लोड आपल्याला कॅल्क्युलेट करायचे असतात. ओके, ठीक आहे. मग आता आपण काय करूया, लोड पहिल्यांदा कॅल्क्युलेट करूया आणि तो रिमूव्ह करणं किंवा तो ॲडजस्ट करण्यासाठी, त्याची नोंद करण्यासाठी हे ॲडजस्टमेंट अकाउंट तयार केलेलं असतं. आता लोड कसा कॅल्क्युलेट करायचा, तर त्याच्यासाठी एक स्वतंत्र इक्वेशन तयार करायचं किंवा एक वर्किंग नोट तयार करायची. बघा आता लोडिंग कॅल्क्युलेशन करायचं, इक्वेशन कसं तयार करायचं, इनवॉइस प्राइस जी आहे ती कशी तयार होते ना ते मांडायचं. म्हणजे इनवॉइस प्राइस इज इक्वल टू कॉस्ट प्लस प्रॉफिट असा फॉर्म्युला आहे इनवॉइस प्राइसचा. आता उदाहरण समजून घ्या. उदाहरणामध्ये कशा पद्धतीनं इनवॉइस प्राइस तयार झालेली आहे त्यांनी सांगितलं. बघा, रोही कॉर्पोरेशन ऑफ धुळे हॅज अ ब्रँच ॲट सोलापूर. सोलापूरला ब्रँच आहे आणि हेड ऑफिस काय करतं, हेड ऑफिस इनवॉइस गुड्स टू ब्रँच ॲट कॉस्ट प्लस 1/3. म्हणजे लोड कसा आहे, कॉस्ट प्लस 1/3. म्हणजे कॉस्टवर काय करायचं आहे, 1/3 लोड कॅल्क्युलेट करायचा आहे. म्हणजे इथं काय करायचं, जर लोडिंग हे कॉस्टवर असेल तर कॉस्ट 100 मानायची. म्हणून इथं कॉस्ट किती असेल, 100 असेल. कॉस्ट किती असेल, 100 असेल. ओके, मग यामध्ये लोड किती असेल, प्लस 1/3. 1/3 म्हणजे 33.33% येतं, हे लक्षात ठेवायचं. 1/3 म्हणजे 100च्या 1/3 ते किती येणार आहे, 33.33. म्हणून प्लस 33.33. 33.33 किंवा 34 पण आपण करू शकतो, पण 33.33 असं आपण कंटिन्यू करू. म्हणजे इनवॉइस प्राइस किती झाली आता, 133.33. अशा पद्धतीने काय असेल, ही इनवॉइस प्राइस असेल. अशा पद्धतीने छोटंसं काय करायचं, इथं इक्वेशन मांडून घ्यायचं आणि मग जो लोडिंगचा पार्ट आहे तो इथं आपण काय करायचा, कॅल्क्युलेट करायचा. बघा आता लोडिंग पहिल्यांदा आपण ओपनिंग स्टॉकवरचं कॅल्क्युलेट करू. लोडिंग इन ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक. ओके, आता बघा बरं ओपनिंग स्टॉक किती आहे, कॅल्क्युलेट करू आपण. लोडिंग ओपनिंग स्टॉक आहे 80,000. ओपनिंग स्टॉक आहे 80,000 डिवायडेड बाय ही काय आहे, इनवॉइस प्राइस आहे. ही काय आहे, इनवॉइस प्राइस आहे. मग इनवॉइस प्राइस किती आहे, 133.33 ने याला डिवाइड करायचं. ओके, 133.33 न डिवाइड करायचं आणि जो रिझल्ट येईल त्याला 100 लोडिंगनं मल्टिप्लाय करायचं. लोडिंग किती आहे, 33.33 हे लोडिंग आहे. हे कॅल्क्युलेशन करायचं, तुम्हाला लोडिंग यामध्ये मिळतं. ओके, बघा आता एक कॅल्क्युलेशन करून दाखवतो. बघा 80,000 डिवायडेड बाय 133.33 मल्टिप्लाइड बाय 33.33. लोडिंग किती आलं, 20,000 रुपयाचं लोडिंग आलं. हे लोडिंग झालं 20,000. ओके, हे ओपनिंग स्टॉकवरचं लोडिंग झालं. असंच गुड सेंटवरचं लोडिंग काढायचं. लोडिंग इन गुड सेंट. गुड सेंटवरचं लोडिंग काढायचं. आता गुड सेंट किती आहे, ब्रँच स्टॉकच्या डेबिटला आपल्याला ते दिसून येईल. गुड सेंट आहे 2 लाख रुपये. गुड सेंट आहे 2 लाख रुपये. ओके, डिवायडेड बाय ही आहे इनवॉइस प्राइस. मग इनवॉइस प्राइस किती आहे, 133.33 न डिवाइड करायचं आणि लोड किती आहे यामधला त्यानं मल्टिप्लाय करायचं. लोड आहे 33.33. ओके, किती येतोय लोड आपण कॅल्क्युलेट करू. 2 लाख डिवायडेड बाय 133.33 इंटू किती, 33.33 किती आहे, 49,999.99 म्हणजे 50,000 रुपयाचा लोड आहे. यामध्ये काढू 50,000 रुपयाचा लोड. हे 50,000 रुपयाचा गुड सेंट मधला लोड आहे.
आता लोड कशामध्ये असतो? गुड्स रिटर्न मध्ये लोड एक असतो. लोडिंग गुड्स रिटर्न, गुड्स रिटर्न. आता गुड्स रिटर्न किती आहे बघू आपण. किती माल ब्रँचनं हेड ऑफिसला परत पाठवला? 16,000 रुपये. पुन्हा नेहमीप्रमाणे इक्वेशन मांडू आपण. 16,000 किती रुपये इनवॉइस प्राइस आहे? 133.33 आणि मल्टिप्लाय लोड किती आहे? 33.33. बघू आपण लोड किती येतोय. 16,000 डिवायडेड बाय 133.33 इंटू लोड किती आहे? 33.33. हे 33.33 कॅल्क्युलेटरवर लास्ट डिजिट पर्यंत घेऊन जायचं, म्हणजे कॅल्क्युलेशन बरोबर होऊन जातं. तर लोड किती आहे? 3,999.99 म्हणजे 4,000 हा लोड आहे. आणि लोड कशामध्ये असतो? क्लोजिंग स्टॉकमध्ये. लोडिंग क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक बघा बरं किती आहे क्लोजिंग स्टॉक. तो क्लोजिंग स्टॉक आहे 1,00,000 रुपये बॅलन्स. उदाहरणामध्ये पण एकदा चेक करू आपण. क्लोजिंग स्टॉक किती आहे? 1,00,000 रुपये. 1,00,000 रुपये डिवायडेड बाय 133.33 इंटू लोडिंग किती आहे? 33.33. करू आपण आता कॅल्क्युलेशन. 1,00,000 रुपये डिवायडेड बाय 133.33 इंटू 33.33 किती आहे लोड? 24,999 म्हणजे 25,000 लोड आहे. तर अशा पद्धतीनं हे लोडिंग काय करायचं? कॅल्क्युलेट करून घ्यायचं. इथं सरप्लसमध्ये सुद्धा लोडिंग आपण कॅल्क्युलेट करू शकतो, परंतु सरप्लस आहे, आपण ते डायरेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर केलेलं आहे. त्यामुळे लोडिंग कॅल्क्युलेट करण्याची काही गरज नाही. शॉर्टेजमधलं लोडिंग कॅल्क्युलेट करावं लागतं. ओके. आता हे जे लोडिंग आहे हे ब्रँच ॲडजस्टमेंटला काय करायचं? ट्रान्सफर करायचं असतं. मग काय करायचं आहे? ओपनिंग स्टॉकवरचं जे लोडिंग आहे ते ब्रँच ॲडजस्टमेंटला डेबिट टाकायचं. ओपनिंग स्टॉकवरचं जे लोडिंग आहे त्याला ब्रँच ॲडजस्टमेंटला काय करायचं? डेबिट टाकायचं. याला काय म्हटलं जातं? स्टॉक रिझर्व्ह. स्टॉक रिझर्व्ह असं म्हटलं जातं. त्यानंतर गुड्स सेंटमधलं जे लोडिंग आहे ते पुन्हा ब्रँच ॲडजस्टमेंटला काय करायचं? हे ओपनिंग स्टॉकवरचं जे लोडिंग आहे ते ब्रँच ॲडजस्टमेंटच्या क्रेडिटला टाकायचं. पण थोडक्यात काय, हा जो आयटम आहे ओपनिंग स्टॉक कुठं असतो? स्टॉक अकाउंटला त्याच्या रिव्हर्स साईडला, ॲडजस्टमेंटच्या रिव्हर्स साईडला हे एंटर करायचं असतं. म्हणजे ॲडजस्टमेंटची रिव्हर्स साईड कोणती असणार? मग क्रेडिट साईड असणार आहे. असा सोपा याचा काय फॉर्म्युला आहे. म्हणजे जे आयटम स्टॉक अकाउंटच्या डेबिटला आहेत त्याचं लोडिंग ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिटला टाकायचं असतं. असा साधा सिंपल फॉर्म्युला आहे. आणि जे आयटम स्टॉक अकाउंटच्या क्रेडिटला आहेत त्याचं लोडिंग ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिटला टाकायचं असतं. मग आता पहा, लोडिंग इन गुड सेंट. गुड सेंट कुठं असतो? डेबिटला असतो. म्हणजे हे लोडिंग कुठं पडणार? ब्रँच ॲडजस्टमेंटच्या क्रेडिटला पडणार. तसंच गुड्स रिटर्न ब्रँच स्टॉकच्या कुठं असतं? क्रेडिटला असतं. त्यामुळे हे लोडिंग ब्रँच ॲडजस्टमेंटच्या कुठं पडणार? डेबिटला पडणार. ओके. आणि क्लोजिंग स्टॉक कुठं असतो? तर क्लोजिंग स्टॉक असतो स्टॉक अकाउंटच्या क्रेडिटला थोडक्यात. मग हे ब्रँच ॲडजस्टमेंटच्या कुठं पडणार? डेबिटला. आणि ह्याला काय म्हटलं जातं? पुन्हा स्टॉक रिझर्व्ह. स्टॉक रिझर्व्ह थोडक्यात. ओके. करू आपण. हे ब्रँच ॲडजस्टमेंट अकाउंट. इथं काय असेल? बाय स्टॉक रिझर्व्ह ओपनिंग स्टॉकवरचं लोडिंग. त्यानंतर बाय जो गुड्स सेंड केलेला आहे त्याच्यावरचं लोडिंग. ते अकाउंट फक्त रिव्हर्स करायचं. गुड्स सेंड टू ब्रँच अकाउंट डेबिट टू ब्रँच ॲडजस्टमेंट अकाउंट क्रेडिट. बाय गुड्स सेंड टू ब्रँच. गुड्स सेंड टू ब्रँच अकाउंट. टू ब्रँच अकाउंट. ब्रँच अकाउंट. आणि हे काय आहे? लोडिंग. गुड सेंटवरचं लोडिंग असणार आहे. करू आपण. एंटर करू डेटा आधी आकडे. पहा, ओपनिंग स्टॉकवरचं लोडिंग किती आहे? 20,000. गुड सेंटवरचं लोडिंग किती आहे? 50,000. ओके. आता इकडं जे गुड्स रिटर्न आहे त्याच्यावरचं लोडिंग
अकाउंट हेच आपण काय केलेलं असतं, रिटर्नच्या वेळेला डेबिट टाकून स्टॉक अकाउंट क्रेडिट केलेलं असतं. आता काय करायचं, हे डेबिट टाकायचं ॲडजस्टमेंट अकाउंट आणि गुड्स सेंड टू ब्रँच अकाउंट क्रेडिट टाकायचं असतं. म्हणून टू गुड्स सेंड टू ब्रँच अकाउंट लोडिंग, गुड्स रिटर्नवरचं हे लोडिंग असतं. टू गुड्स सेंड टू ब्रँच लोडिंग कशावरचं असतं, इन रिटर्न, गुड्स रिटर्न. थोडक्यात लोडिंग ऑन गुड्स रिटर्न. रेफरन्स आपण कोणता दिलेला आहे, किती आहे गुड्स रिटर्नवरचं लोडिंग, 4,000 रुपये. ओके. आणि जो क्लोजिंग स्टॉक आहे त्याच्यावरचं लोडिंग म्हणजे काय, स्टॉक रिझर्व हे ब्रँच ॲडजस्टमेंटच्या डेबिटला टाकायचं. स्टॉक रिझर्व किती आहे लोडिंग बघा, 25,000 टू स्टॉक रिझर्व. लोडिंग असतं हे क्लोजिंग स्टॉकवरचं. तर अशा पद्धतीनं हे लोडिंग ॲडजस्टमेंट अकाउंटला काय करायचं, ट्रान्सफर करायचं. आणि जो डिफरन्स असेल या ॲडजस्टमेंट अकाउंटचा ते काय असेल, ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस. करू आपण याचं बॅलन्सिंग. बघा 20 आणि 50 70,000. क्रेडिट साईडची टोटल बघा 70,000 आणि त्यामधून हे वजा केलं 29,000. 70,000 त्यातून 29 वजा केले ग्रॉस प्रॉफिट, टू ग्रॉस प्रॉफिट. करू कॅल्क्युलेट आपण. 70,000 31,000 प्रॉफिट येणार आहे, वजा 25 आणि 4 29,000 किती आहे, 41,000. सॉरी 41,000 प्रॉफिट येतोय. 41,000. पुन्हा एकदा कॅल्क्युलेशन करा. 70,000 मायनस 4 आणि 25 29 किती, 41,000. ओके. 41,000 हा ग्रॉस प्रॉफिट असेल. तो इथं मांडून घ्या. कुठं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला 41,000 हा ग्रॉस प्रॉफिट असेल. आता याची टोटल करा. 41,000 आणि सरप्लस किती आहे, 14,500. 41,000 अधिक 14,500 सरप्लस आहे 55,500. 55,500 टोटल. त्यामधून डेबिट साईडचे जे आयटम आहेत प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे ते आपण काय करू, वजा करू. हा असेल नेट प्रॉफिट. टू नेट प्रॉफिट. हा काय करायचा, ट्रान्सफर टू जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ट्रान्सफर टू जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. व्यवसायाच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला वर्ग करायचा तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. करू आपण तो कॅल्क्युलेट. प्रॉफिट किती येतोय बघू. हे 55,500 टोटल आहे. $55,500 मायनस 4 आणि 3 7 मायनस हे 27,000 किती येतोय, 21,500 हा प्रॉफिट येतो. 21,500 हा प्रॉफिट येतोय. तो आपण जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला काय करायचा, ट्रान्सफर करायचा असतो. ओके. टोटल किती येते याची, 55,500. टोटल आली 55,500. तर अशा पद्धतीनं हे ट्रान्झॅक्शन्स काय करायचे असतात, नोंद करायची असतात. आणि जो प्रॉफिट आहे किंवा लॉस असेल तो प्रॉफिट किंवा लॉस काय करायचा असतो, कॅल्क्युलेट करायचा असतो. ओके. ठीक आहे.